नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण उपवासाचे 4 असे पदार्थ बघणार आहोत की तुम्ही ते 2 ते 3 वर्षांसाठी ही स्टोर करून ठेवू शकता। अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे पदार्थ होते, तिथे बघू शकता तुम्ही। अतिशय कुरकुरीत असे होतात, बोटाने पण तुम्ही तोडू शकता असे हे पापड आहेत ते तयार होतात। आणि बघा आता मी तुम्हाला बोटाने पण एक दाना हे करून दाखवते, एकदम स्मॅश होतो आणि हे पापड आहेत ना ते तिप्पट फुगले जातात। चला तर मग आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आता इथं मी 2 वाट्या आहेत किंवा 2 कप आहेत ते साबू तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला एक तांब्या भरून पाणी घालून घेतलेले आहे आणि ते पाणी आहे ते आपण येळून काढायचं आहे। सुरुवातीला साबू तांदूळ आहे ते धुवून काढायचे आहेत, म्हणजे थोडक्यात 1 ते 2 पाण्यातून तुम्ही धुवून काढले तरीही चालू शकतं। तर आता मी इथं एका पाण्यातून धुवून काढलेले आहेत आणि त्यानंतर एक तांब्या भरून पाणी, म्हणजे आपले साबू तांदूळ असतात ना त्याच्यावर थोडंसं अर्धा इंच पाणी वरती आलं पाहिजे इतपत पाणी ठेवून घ्यायचे। आता इथं 3 ते 4 तास झालेले ते बघू शकता किंवा तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता। आता इथं 3 ते 4 तासानंतर मी याच कपाने 5 कप पाणी घालून घेतलेलं आहे। ज्या वाटीने तुम्ही साबू तांदूळ घ्याल त्याच वाटीने 5 कप पाणी घालून घ्यायचे। याचं पाणी का परफेक्ट ठेवा, कारण की ना पाणी परफेक्ट ठेवलं ना की आपला जे पापडी आहे ती व्यवस्थित फुगली जाते आणि जे आपण साबू तांदूळ शिजवणार आहे ते पण व्यवस्थित शिजतात। तर चला तर आता इथं मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि थोडे मोठे बटाटे घेतलेले आहेत। आता 2 कपाला मी 2 एवढ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत, त्यांच्या साली काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण मीडियम किसणीने किसून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता ही 3 साईजची किसणी आहे, त्यातील मीडियम साईजची जी किसणी आहे त्या किसणीने मी किसून घेते। एकदम बारीक किसलं तर एकदम त्याचं मग राहत नाही, त्याचे जे आपण किस करणार आहे तो किस आपल्या पापडीमध्ये राहणार नाही। ज्यावेळेस आपण पापडी तळली जाते ना तर त्याच्यामध्ये मधोमध असं हे पापडीचा किस राहतो, तो एकदम खाताना चविष्ट टेस्टी लागतो। अशा पद्धतीने मी हा बटाटा आहे तो किसून घेते आणि त्याच पद्धतीने दुसराही बटाटा राहिलेला आहे तो आपण किसून घेऊया। ह्या पापड्या आहेत ना खायला खूप अतिशय चविष्ट अशा लागतात आणि एकदम कुरकुरीत बनतात, झटपट तयार होतात, जास्त वेळही लागत नाही आणि चवीला खूप टेस्टी लागतात। आता आपण हा किस आहे तो काळा पडू नये त्यासाठी आपण पाण्यामध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूया, म्हणजे त्याच्यातील जो स्टार्च आहे तो निघून जाईल, किंवा मग तुम्ही धुवून काढलं तरीही चालू शकतं। आता इथं आपण पाणी आहे ना ते गरम झालेले आणि त्यामध्ये आता आपण साबू तांदूळ आहे तो सगळा घालून घेऊया। साबू तांदूळ खाली लागला जातो तो थोडंसं हलवून घ्यायचे आणि लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतो, तर गॅस थोडासा कमी करायचा आहे, एकदम फास्टवरती नाही ठेवायचा, मीडियमवरती गॅस ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं हलवून घेतलं ना की मग त्यामध्ये आपण हा किस घालून घेणार आहे। आता इथं आपण बटाट्याचा किस आहे तो पाण्यातून येळून घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। या बटाट्याच्या किसामुळे काय होतं, पापडीला एक छान अशी टेस्ट येते। मधून मधून ज्यावेळेस आपण पापडी तळली जाते ना त्यावेळेस खाताना तोंडामध्ये जो बटाट्याचा किस लागतो ना तो खूप टेस्टी असा लागतो। आता आपण याच्यामध्ये शिजत आलेले ऑलमोस्ट, तर आपण चवीनुसार मीठ ॲड करू आणि 2 चमचे आहे ते मी याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घातलेली आहे, त्यामुळे छान अशी तिखट झणझणीत पापडी आपली तयार होते। तर चला आता अजून मी 5 मिनिटं हे शिजवून घेणार आहे। एकदम जास्त पण शिजवायचं नाही आणि एकदम कमी पण शिजवायचं नाही, परफेक्ट असं शिजवून घ्यायचं आहे। कमीत कमी 8 ते 10 मिनिटं हे शिजवून घ्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त जास्त शिजवायचं नाही। इथं बघू शकता इथपर्यंत घट्ट असं करून घ्यायचं, म्हणजे चमच्याला असं बिलगून खाली पडेल इथपर्यंत घट्ट करून घ्यायचं। आता मी उन्हामध्ये एक कागद हातरलेला आहे आणि त्याच्यावरती असं चमच्याच्या साहाय्याने घालून घेत आहे। जर तुम्ही नवीन करणार असाल तर मग एक छोटा चमचा किंवा छोटी पळी घ्यायची आणि त्यांनी घालायचं, तेही मी तुम्हाला दाखवते कसं घालायचं। आता ज्याला माहिती आहे, ज्याला सवय आहे, तर ते एका चमच्यामध्ये 2-2 पापडी आहे ते घालू शकतं, त्याच्यामुळे त्यांना जमतं। परंतु जी नवीन करणार आहे तर त्यांना मापामध्ये जर करायचं असेल तर एक छोटा चमचा असतो, तर त्या चमच्याने घातलं तरीही बनवू शकतात। अशा पद्धतीने घालून घ्यायचे आणि थोडंसं स्प्रेड करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं। म्हणजे काय होतं, तेलामध्ये ज्यावेळेस आपण पापडी सुकल्यानंतर तळली जाते तर तिला फुगायला पण चान्स पाहिजे ना। एकदमच पातळ केलं तर मग ती पापडी आहे ना ती एकदम पातळ पातळ अशी होते आणि मग कडक लागते। तर अशा पद्धतीने पापड्या त्या घालून घ्यायचे। तिथं बघू शकता मी एवढ्या जाडीच्या घातलेल्या आहेत आणि मीडियम आकाराच्या, जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही। इथं बघू शकता मी छोट्या चमच्याने घालत आहे, तर छोट्या चमच्याने काय होतं, एका चमच्यामध्ये तुमची बरोबर 1 पापडी आहे ती तयार होते। चला तर आता आपण अशाच पद्धतीने बाकीच्याही पापड्या आहेत ना त्या घालून घेऊया। अतिशय चवीला टेस्टी आणि कुरकुरीत अशा होतात खायला आणि तुम्ही हे 2 ते 3 वर्षासाठी स्टोर करून ठेवू शकता। फक्त याला काय करायचंय, 1 वर्ष झालं ना की समजा शिल्लक आपल्या जुन्या पापड्या आहेत तर त्याला चैत्राच्या महिन्यात किंवा मग तुम्हाला आधीही कधी जेव्हा ऊन असतं चांगलं तर त्या टायमिंगमध्ये त्याला ऊन द्यायचं आणि मग परत पॅक करून व्यवस्थित साफ करून परत ठेवून द्यायच्या डब्यामध्ये, म्हणजे ह्या पापड्या आहेत त्या आणखीन 1-2 वर्ष जास्त टिकल्या जातात। पण चला तर आता मी ह्या पापड्या आहेत त्या घालून घेते। 2-3 वर्ष टिकतील की नाही माहिती नाही,
कारण की एवढ्या छान बनतात खायला की त्या इतक्या दिवस टिकतील की नाही शंका आहे. चला तर आता आपण ह्या पापड्या सगळ्या घालून घेतलेल्या आहेत. थोड्याशा राहिल्या होत्या त्याही मी आता इथं बाजूला घालून घेते आणि अशाच आपण उन्हामध्ये सुकून घ्यायचे. 1-2-3 तासानंतर ऊन चांगलं पडलेलं आहे तर बघा सुकलेले आहेत वरची साईड. आता काय करायचं, पलटी करून घ्यायची म्हणजे खालची जी साईड आहे थोडीशी ओलसर राहते तर ती पण सुकून जाईल. आता आजचं ऊन तर मी देणार आहे, एक दुसरी साईड पण पलटी करून घेणार आहे आणि त्या साईडनं पण संध्याकाळपर्यंत ऊन द्यायचं. परत दुसऱ्या दिवशी परत टाकायचे आहेत उन्हामध्ये म्हणजे एकदम परफेक्ट अशा पापडी आहे ती सुकली जाते आणि कुरकुरीत बनते. इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी मी परत वाळत घातलेलं आहे आणि ऑलमोस्ट आपली पापडी आहे ती सुकत आलेली. थोडी जी काही किरकोळ ओलसर राहिलेली असते ती आज संध्याकाळपर्यंत सुकून जाईल. अशा पद्धतीने मी 2 दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहेत आणि पापड्या आपल्या परफेक्ट आता सुकलेल्या आहेत. आता ह्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. इथे आता मी थोड्याशा तुम्हाला तळून दाखवते. इथं बघू शकता काय मस्त अशा आपल्या पापडी फुगलेली आणि एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतंय का की जे आपण बटाटा घातलेला आहे ना तो खाताना इतका छान लागतो. मिरची घातलेली तर तिखट असं लागतं. तर खूप उपवासाच्या दिवशी ना अशा पापड्या खायला तुम्ही चहासोबतही खाऊ शकता किंवा मग आपण जे खिचडी करणार आहे किंवा वऱ्याचा तांदूळ वगैरे जे काय आपण उपवासाला करतो त्याच्यासोबत खायला खूप अशा टेस्टी लागतात. चला तर मग आता पहिली रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच, अप्रतिम अशी झालेली आहे. नक्की बनवून बघा. ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून ठेवा अशा पद्धतीच्या पापड्या. इथं बघू शकता तळल्यानंतर आपल्या पापड्या किती मस्त आणि सुरेख दिसत आहेत त्या. चला तर आता पहिली रेसिपी झालेली. आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. ही रेसिपी पण खूप अप्रतिम अशी आहे. आता त्याच्यासाठी मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे आणि तो कुकरमध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि स्वच्छ जरा धुवून घेऊया. बटाट्यावरती थोडीशी घाण असते तर खराब बटाटा वगैरे बघून घ्यायचा आणि छान चोळून हा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुकरमधला कमीत कमी याला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे बघू शकता बटाटे छोटे आहेत म्हणून मी 2 शिट्ट्या काढलेल्या आहेत. बटाटा जर मोठा असेल तर 3 शिट्ट्याही तुम्ही काढू शकता. आता इथं आपला बटाटा शिजलेला आहे, थंड झालेला आहे आणि आता मी सोलून घेते. ही पण रेसिपी ना खायला खूप अशी अप्रतिम अशी लागते. आता इथं आपण बटाटे आहेत ते सगळे सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण हे किसून घेऊया. आता मी मीडियम किसणीनेच हा बटाटा सगळा किसून घेतलेला आहे. इथं बघू शकता. आता आपण याच्यामध्ये काय करूया, इथं मी शाबू तांदूळ भिजवून घेतला होता 2 वाटी आणि आता हा शाबू तांदूळ आहे तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हा शाबू तांदूळ भिजत असताना जसा आपण पहिला शाबू तांदूळ भिजवून घेतला होता त्याच पद्धतीने इथं मी भिजवून घेतलेला किंवा आपण खिचडीला भिजवतो तसा भिजवून घेतलेला आहे. शाबू तांदूळ भिजवताना त्याच्यावरती अर्धा इंच पाणी ठेवायचं म्हणजे शाबू तांदूळ व्यवस्थित असा भिजला जातो. शाबू तांदूळ चांगल्या प्रकारचा वापरायचा म्हणजे इथं पापड्या पण आपल्या छान बनतात. आता इथं मी त्याच्यामध्ये मिरची 2 चमचे घालून घेतली, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे पीठ आहे ते मळून घ्यायचे म्हणजे मिक्स करून चांगलं घ्यायचे. आता इथं आपण चांगलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे गोळे करून घेतलेले आहेत. एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि आपला चकलीचा साचा असतो ना तो घ्यायचा, त्याला आतून पाण्याचा हात लावायचा आणि असं बंद करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मी साचा आहे तो बंद करून घेते आणि त्यानंतर आपण याची चकली पाडून घेऊया. तर अशा पद्धतीनं आपण याच्या चकली पाडून घ्यायचे. ह्या चकल्या आहेत ना त्या खायला खूप अशा टेस्टी लागतात. याच्यामध्ये आपण मिरची घातलेली, याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची वापरू शकता किंवा मग हिरवी मिरची वापरली तरीही चालू शकते. फक्त चांगली बारीक करून घालायची म्हणजे ही व्यवस्थित मिरची ती मिक्स होते त्याच्यामध्ये. एकदम इझी आणि सोपी रेसिपी आहे आणि टिकायलाही खूप दिवस टिकली जाते चकली आणि खायलाही खूप टेस्टी लागते. उपवासाच्या दिवसात जर अशी चकली तिखट खायला असेल ना तर खूपच छान लागते. चला तर आता बघा पहिल्या जो सोरा भरला होता त्याच्यामध्ये एवढ्या चकल्या करून झालेल्या आहेत. आपण अशाच पद्धतीनं बाकीच्याही करून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं साचा बंद करून घ्यायचा आहे. सुरुवातीला काय होतं आपण गोळे करून ठेवलेले असले ना की आपला हात जास्त खराब होत नाही आणि सोऱ्यामध्ये भरतानाही मग हाताला खराब होतो, चिकट होतो हात. तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच गोळे करून ठेवायचं, पाण्याचा हात लावायचा आणि मग सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचे. थोडेसे चकली आहे ती वाकडी तिकडी थोडीशी झाली तरीही चालतं. सुकल्यानंतर ती तेलामध्ये तळली ना तर अप्रतिम अशी लागते. तर बघू शकता अशा पद्धतीनं मी घालून घेते. याला ऊन चांगलं देऊन घ्यायचे कारण की ह्या थोड्या सुकायला वेळ लागतो. बटाटा घातलेला, शाबू तांदूळ घातलेले आपण भिजलेले डायरेक्ट, याच्यात शिजलेला शाबू तांदूळ आपण वापरलेला नाहीये. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या पण ज्या चकल्या आहेत त्या करून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय, इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा. नक्कीच आवडेल मला की माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात. आता आपण बघा चकली करून झालेली आहे तर तुम्ही इथे आहे ना त्याच्या स्टिक पण बनवू शकता. जर तुम्हाला चकल्या बनवायच्या नसतील तर अशा पद्धतीच्या स्टिक तुम्ही बनवू शकता. सरळ सोऱ्यामध्ये ज्या पद्धतीने भरला होता चकलीला तसं भरून घ्यायचं आणि लांब लांब त्याच्या स्टिक बनवून घ्यायच्या. ह्या पण खायला तशाच सेम लागतात, फक्त त्याचा आकार आपण स्टिकमध्ये करणार आहे बस. अशा पद्धतीने आणि ह्या स्टिक आहेत त्या लवकर सुकल्या पण जातात. इथं बघू शकता अशा पद्धतीने मी या स्टिकही बनवून घेते.
या चकलीला ही 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. फक्त ऊन आहे ते एकदम कडकडीत ऊन पाहिजे, म्हणजे ही चकली आहे ती छानपैकी सुकली जाते. बघा अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या स्टिक आहेत, राहिलेले जे 2 गोळे होते त्याच्या मी स्टिक बनवून दाखवलेले आहेत. इझिली बनतात. आणि बघा एवढ्या प्रमाणात झालेले आहेत. हे आपल्या कालच्या पापड्या आहेत, त्याही मी सुकट बाजूला टाकलेल्या आहेत. आणि याचबरोबर चकली पण आपली आणि स्टिक तयार झालेल्या आहेत. अप्रतिम अशा लागतात. नक्की अशा पद्धतीची चकली आणि ही स्टिक बनवून बघा, तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल. मस्त अशी झणझणीत खायला लागते. चला तर आता इथं बघू शकता, एक 3-4 तासानंतर मी ह्याला पलटी करून घेतलेले. थोडं म्हणजे खालच्या साईडनं जे काही ओलं राहिले असेल ते सुकून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी परत उन्हामध्ये घालून मी ही चकली आहे ती व्यवस्थित सुकून घेतलेली. आता आपली चकली तर तयार झालेली आहे. चला आता तळून बघूया कशी दिसते ती. इथं बघू शकता मस्त अशी आपली चकली तयार झालेली आणि खायला खूप अशी टेस्टी लागते. याच्यामध्ये मिरची, बटाटा आहे, शाबू तांदूळ आहे आणि उपवासाला ना असं तिखट थोडंसं असलं की खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने आपली चकली पण तयार झालेली. आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे. ती ही अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते. चला तर आपण तिला सुरुवात करूया. इथे मी मीडियम आकाराचे 1 किलो बटाटा घेतलेला आहे आणि तो शिजवून घेतलेला आहे. शिजवल्यानंतर थंड झाल्यावर सोलून घेतला आणि सोलल्यानंतर आता मीडियम किसणीने आपण तो सगळा बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. बटाटा चांगला थंड झाल्यानंतरच किसायचा आहे, म्हणजे काय होतं याच्यामध्ये आपल्याला जे मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला जे आपण पीठ घालणार आहे तर ते जास्त लागणार नाही आणि पापड आहेत ते एकदम टेस्टी बनतील. तर अशा पद्धतीने बटाटा एकदम थंड झाल्यानंतर किसायचा आहे. इथं मी साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे. हे घरातच पीठ केलेलं आहे, मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर या किसलेल्या बटाट्यामध्ये 2 चमचे इथे मिरची घालून घेतलेली बारीक केलेली आणि 1 कप भरून मी आता हे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं. तुम्ही विकतचंही पीठ याच्यामध्ये घालू शकता. आता इथं 1 कप घेतलेला, आपण एक्स्ट्रा लागलं तर आणखीन त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता इथं मी संपूर्ण पीठ 1 कप घातलेला आहे. हा 200 मिलीचा कप आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 चम्मच वरून मला लागलेले तर तेही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. मिरची घातलेली, चवीनुसार मीठ ॲड केलं. तुम्ही साधं मीठ खात नसाल तर याच्यामध्ये सेंधा नमक घालायचं आहे. आता इथे बघू शकता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता काय करूया, आपण हे असंच बाजूला ठेवूया 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आणि हात धुवून घेऊया, म्हणजे आपल्याला जे पापड करायचे ते व्यवस्थित चिकट बनणार नाहीत आणि हाताला आपल्या चिपकणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे पीठ आहे ते चांगलं तुळतुळीत करून घेतलेलं आहे आणि आपण 5 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता बघा 5 मिनिटानंतर मी इथं 2 कागद कट करून घेतलेले आहेत. आपण जे डाळी वगैरे आणतो ना त्याचा सॉफ्ट कागद असतो तर तो चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं. अशा पद्धतीचं पुरीचा साचा येतो, तर तो साचा असेल ना तर त्याच्यात पटकन अशा आपले हे पापड येते तयार होतात. खाली एक कागद ठेवायचा, यावरती मी अजिबात तेल वगैरे काही लावलेलं नाहीये. प्रेस करायचं आणि आपला पापड येतं अशा पद्धतीनं तयार होतो. खायला अप्रतिम असे लागतात. तुम्ही बाजारचे ना जे पापड खातात त्याच्यापेक्षा चविष्ट असे बनतात आणि खूप सारे बनले जातात. अशा पद्धतीने थोडंसं चांगलं प्रेस करायचं, पातळ असा पापड येतो बनवून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीचं आणि टाकायला पण एकदम इझी आहे. थोडंसं वरनं त्याला सपाट म्हणजे असं हाताने हे करायचं म्हणजे तो खाली चिपकला जातो खालच्या कागदाला आणि वरचा कागद येतो आपण काढून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही एकटे असाल तर बनवताना तर काय करायचे, ह्याचे एका आकारामध्ये थोडेसे जेमतेम गोळे करून घ्यायचे आणि थोडंसं गोळे जर इथं चिकट वाटत असतील ना तर वरनं जे साबुदाण्याचं पीठ वाटीत घेतलं होतं ते वरनं थोडं थोडं बुरबुरून घ्यायचं किंवा त्याच्यात डीप करायचं आणि त्यानंतर मग प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करताना ना 2-3 वेळा चांगलं दाबून प्रेस करायचं, म्हणजे चांगलं एकदम पातळ असे आपले पापड तयार होतात आणि पटपट तयार होतात. जर तुमच्या जोडीला कोण असेल ना तर एकाने केले एकाने टाकून दिले तर एकदम झटपट होतात. आणि हे तुम्ही जरी रात्री केले आणि एक रात्र तुम्ही पंख्याखाली सुकवले, दुसऱ्या दिवशी फक्त एक ऊन दिलं तरी हे पापड झटपट सुकून तयार होतात. इथं बघू शकता मी संध्याकाळचेच करायला घेतलेले आहेत. आता ॲक्च्युली 4 ते 4:30 वाजलेले आहेत. तर आपण आता रात्रभर हे पापड येते असेच मी घरात सुकून घेणार आहे पंख्याखाली आणि दुसऱ्या दिवशी नंतर मी उन्हामध्ये टाकणार आहे. इथं बघू शकता जर तुमच्याकडे हा साचा नसेल तर अशा पद्धतीनं पळपोटावरती तुम्ही लाटून त्याच्यावरती हाताने थोडंसं त्याला आकार हे करायचा, प्रेस करायचं, म्हणजे जाडी व्यवस्थित होते आणि त्यानंतर वरचा कागद काढून अशा पद्धतीचा पापड बघा सेम पापड झालेला आहे. तर अशा पद्धतीचे पापडही तुम्ही बनवू शकता. साचाच पाहिजे अशी काही गरज लागत नाही, तुम्ही ताटानेही बनवू शकता. खाली एक ताट ठेवायचं, मध्ये सेम अशी प्रोसेस करायची, वरून एक ताटाने प्रेस करायचं. अशा पद्धतीने बघा पापड सगळे आपले तयार झालेले आहेत आणि एक रात्र मी असेच पंख्याखाली सुकवून घेणार आहे. वरून पूर्ण सुकले जातात आणि दुसऱ्या दिवशी आपण मग त्यानंतर उन्हामध्ये टाकून घ्यायचे. आता इथं बघू शकता मी दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हामध्ये टाकून घेतलेले आहेत. 1-1.5 तास झालेला आहे. ऑलमोस्ट आपले पापड सुकत आलेले, तरी सुद्धा मी संध्याकाळपर्यंत हे ऊन देऊन घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपले पापड
वर्षभर ठेवा, 2 वर्ष ठेवा, टिकले जातील. परंतु 1 वर्षानंतर हे पापड आहेत ना तुम्ही परत ऊन देऊन ठेवा आणि त्यानंतर मग पुढच्या वर्षासाठी ठेवू शकता. आता इथे बघू शकता आपले पापड छानपैकी सुकून तयार झालेले. तर डब्यामध्ये भरून ठेवूया आणि आपण तळून बघूया. हे पापड तळत असताना तेल मीडियम गरम असावं आणि मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे, कारण की पटकन भाजले जातात. पटकन झाऱ्यावरती काढून घ्यायचे, नाही तर हा एकदम काळा पापड पडला जातो, कारण की याच्यामध्ये शिजलेला बटाटा जास्त असतो, त्यामुळे खायला खूप चविष्ट असे बनतात. रेसिपी आवडली असली तर नक्की यंदा ह्या उन्हाळ्यामध्ये हे पापड बनवून बघा. चला तर वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे. आता पुढच्या रेसिपीसाठी मी परत 2 वाटी आहे ते शाबू तांदूळ घेतलेले आहेत आणि हे शाबू तांदूळ आता आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया. सुरुवातीला एका पाण्यातून मी धुवून घेतलेले आणि त्यानंतर अर्धा इंच पाणी वरती ठेवायचे आणि हे झाकण ठेवून भिजवून ठेवायचे. आता इथं बघू शकता मी ओव्हरनाईट ठेवले होते, त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आणि शाबू तांदूळ आहेत ना ते एकदम छान असे भिजलेले. तुम्ही 2-3 तासासाठी ठेवले ना तरी सुद्धा शाबू तांदूळ जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर चांगले भिजले जातात आणि एकदम असे कोरडे होतात बघा. तर अशा पद्धतीने मी 3 डब्यांमध्ये बाजूबाजूला काढून घेते, म्हणजे आपल्याला 3 कलरमध्ये बनवायचे आहेत कुरवड्या, तर त्याच्यासाठी मी 3 डब्यांमध्ये काढून घेतलेले. आता याच्यामध्ये मी लाल कलर घातलेला, तुम्ही लिक्विड कलरचा वापरही करू शकता. इथं मी पावडर कलरचा वापर केलेला आहे. इथं बघू शकता थोडे थोडे घालून घेतलेले आहेत 3 कलर आणि त्यानंतर आपण मिक्स करून घ्या, कारण काय थोडेसे कलरफुल असले ना तर खूप छान लागतं, दिसायला पण छान लागतं आणि तळल्यानंतर पण आपल्या ज्या कुरवड्या आहेत ना त्या अप्रतिम अशा दिसतात, बघूनच खाऊसं वाटतं. तर त्यासाठी मी इथं कलर घालून घेतले. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सफेदमध्येही बनवू शकता. आता इथं बघा तिन्ही याच्यामध्ये मी हिरवा, लाल आणि पिवळा हे तिन्हीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळे कलर आहेत ते चांगले शाबू तांदूळमध्ये मिक्स झाले पाहिजेत. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचेत, त्यांचा पूर्णपणे कलर बदलला पाहिजे. याच्यामध्ये आपण पाणी वगैरे घालणार नाहीये किंवा शिजवणार नाहीये, त्यामुळे याला कलर व्यवस्थित आपला लावून घ्यायचा आहे. यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड केलेले. आता तुम्ही आधीच्या ज्या कुरवड्या, पापड्या किंवा चकली केलेली त्यामध्ये मी तिखट केलेले आहेत, त्यामुळे मी ह्या ज्या कुरवड्या करणार आहे त्या अजिबात तिखट करणार नाही, फक्त मीठ घालून बनवणार आहे. चला तर मग आता आपण इथं इडली पात्र घेतलेलं आहे आणि इडली पात्रावरती आपण डायरेक्ट हे तिन्ही कलरचे आहे ते एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे. फक्त चमच्याच्या साहाय्याने काय करायचे, थोडेसे स्प्रेड करायचे, म्हणजे एकावर एक जास्त पडणार नाहीत. अशा पद्धतीनं थोडेसे दाबून हे करून घ्यायचे आहेत, म्हणजे पसरवून घ्यायचे अशा पद्धतीनं. आता इथं बघू शकता अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेले. हिरवा कलर तर आता मी पसरवून झालेला आहे छानपैकी. असं लांबपर्यंत हे करून घ्यायचे, कारण की ते वाफरल्यानंतर काय होतं असं कुंचन पावतं, छोटं बनतं, तर त्यासाठी थोडंसं स्प्रेड करून घ्यायचे शाबू तांदूळ. छानपैकी शिजले जातात. आता वरनं मी थोडंसं पाणी स्प्रिंकल करते, म्हणजे काय होते त्याला ओलसरपणा येईल, वाफ लवकर पकडली जाईल. तर सुरुवातीला मी भांड्याच्या खालच्या बाजूला पाणी मारलेलं नाही आहे, डायरेक्ट सुक्यावरती घालून घेतले, वरून थोडंसं पाणी मारलेलं आहे. तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप पण सांगते की नंतर आपण त्याला काय करणार आहे ते. तर अशा पद्धतीने चांगलं पसरवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता येलो कलर पण मी त्याच पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण जो रेड कलरचा आहे ते पण करून घेणार. याच्यावरती पण मी पाणी मारून घेतलेलं. रेड कलर पण मी त्याच पद्धतीने घालून घेतलेला आहे. फक्त स्प्रेड करताना काय करायचं, जास्त जाड नाही पसरवून घ्यायची आणि एकदम पातळ पण नाही. सगळे जे दाणे आहेत आपले टपोरे ते असे साईडला एक लाईनमध्ये झाले पाहिजेत, म्हणजे कुरवडी आहे ना ती तळल्यानंतर एकदम छान अशी फुलली जाते. आता एवढीशी कुरवडी आहे, सुकल्यानंतर ती इतकी छोटी होते आणि ज्यावेळेस आपण तळतो ना तर तिप्पट फुगली जाते. आता इथं बघू शकता मी एकावर एक ठेवून दिलेले आणि 8 ते 10 मिनटं फक्त त्याला वाफ द्यायची मोजून. घड्याळ लावून तुम्ही 8 मिनटं वाफ दिली ना तरी परफेक्ट असं शिजलं जातं. आता इथं बघू शकता वाफ दिल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच याला हात लावायचे. गरम असताना ही जी कुरवडी आहे ना ती एकदम चिकट असते, हात तुम्ही लावू शकणार नाही त्याला. आणि मागच्या साईडनं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीनं जर तुम्हाला जमत असेल तर साईडच्या कडा आहेत त्या मोकळ्या करायच्या. आता ज्याला जमतं ना, माहिती आहे, तर ते हाताच्या साह्याने पण असं बघा अशा पद्धतीनं काढू शकतं. आता एक अंगठ्याच्या साह्याने आणि बोटाच्या हातावरती असं करून घ्यायचं आणि झाकण उलटं केलं की ते बरोबर आपल्या हातावरती ती कुरवडी ती पडली जाते. फक्त साईडच्या कडा आहेत त्या थोड्याशा पाण्याचा हात लावायचा आणि मोकळ्या करून घ्यायच्यात. मी तुम्हाला पुढं पण दाखवते की सुरीच्या साह्याने पण तुम्ही कसं काढू शकता इझिली. आता मी अशाच पद्धतीने बघा येल्लो कुरवड्या आहेत त्या काढून घेते. आता आपण तुम्हाला ग्रीन कुरवडी दाखवते कशी काढायची. बघा आता जी सुरी आहे ना, सुरीचं टोक आहे ते थंड पाण्यामध्ये बुडवायचं, साईडच्या कडा मोकळ्या करायच्या, हाताला पाण्याचा हात लावायचा आणि उलट्या साईडनं असं हातावरती कुरवडी घेतली ना की आपोआप निघून येते एकदम इझिली. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघा अशा पद्धतीनं काढून घेऊ शकता. एकदम मस्त अशी आपली कुरवडी हिरवी गार तयार झालेली आहे का नाही, आणि दिसायला पण खूप अप्रतिम अशी दिसते. त्याच पद्धतीने आपण जी लाल कुरवड्या आहेत तर त्या पण तशाच पद्धतीनं करून घेऊया. फक्त हे कुरवडी आहे ना
तर सुकवताना चांगली 2-3 उन्हं देऊन सुकवा, कारण की हे आपण नुसते वाफवून घेतलेले शाबू तांदूळ आहेत, ते सुकायला थोडा वेळ लागतो इतर कुरवड्यांपेक्षा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने बघा लाल कुरवडी पण मी काढून घेते. थोडासा आकार मागं पुढं झाला किंवा एकदम गोल आकारामध्ये नाही आल्या तरीही चालू शकतं, पण तळल्यानंतर अप्रतिम अशा लागतात खायला. चला तर आता बघा, पहिला भाजा तर आपण करून घेतला. आता दुसरं हे करताना काय करायचं, भांड्यावरती ना चिकट असतं तर प्रत्येक वेळी धुणं होत नाही आणि प्रत्येक वेळी दूध बसलं तर मग ते भांडं ओलं होईल. तर त्याच्यापेक्षा ना आपण काय करायचं, त्याच्यावरती पाणी शिडकायचं, थोडंसं एकदम स्प्रिंकल करायचं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपण शाबू तांदूळ येतो घालून घ्यायचा. मग वरून पाणी आपण मारायचं नाही, फक्त भांड्याला आतल्या साईडून पाणी मारून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं मी सेकंड टायमिंगला केलेलं. फर्स्ट टायमिंगला मी आधी भांड्याला पाणी मारलं होतं आणि सेकंड टायमिंगला मी भांड्याला पाणी मारलेले आणि वरून शाबू तांदळाच्या वरून पाणी मारलेलं नाहीये. तर अशा पद्धतीनं मी शाबू तांदूळचे सगळे हे ते घालून घेतलेले तिन्ही कलर आणि परत आपण याला काढून घेऊया. 8 ते 10 मिनटं, जास्तीत जास्त 8 मिनटं काढायचे. वाटलंच तुम्हाला तर 10 मिनटं काढू शकता. शाबू तांदूळ जर कडक असेल तर थोडा वाफलायला वेळ जातो. इथं मी परत तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे काढलं जातं, कारण बऱ्याच जणांना नवीन शिकणार आहे तर त्यांना जमत नाही की कुरवडी ही निघाली जात नाही त्या भांड्यातून. तर अशा पद्धतीनं ना सुरीनं साईडच्या कडा आहेत त्या थोड्याशा कडक होतात, चिपकल्या जातात. तर सुरीनं मोकळं केलं ना की मधला भाग आहे तो इझिली एकदम निघून येतो. आता अशा पद्धतीने बघा मी काढून घेतलेले आणि तुम्ही जर हातावरती जर ते असं क्रॉस करायचं आणि हातावरती घ्यायला गेलं ना ओला हात लावून तर इझिली एकदम आपली कुरवडी आहे ना ती निघून येते. बघा अशा पद्धतीनं काढून घ्यायची आणि कागदावरती घालून घ्यायची. अप्रतिम अशा या कुरवड्या लागतात आणि 3 ते 4 पटीने या फुगल्या जातात. तुम्ही बघू शकता ही एवढीशी कुरवडी आहे, त्यानंतर सुकल्यानंतर ती आणखीन छोटी बनते आणि तळल्यानंतर याच्या तिप्पट फुगली जाते. तुम्हाला मी दाखवते पुढं. आता बघा, आता मी उन्हामध्ये टाकून घेतलेले, ह्याला मी 2 ते 3 दिवस ऊन देऊन घेतलेले, म्हणजे चांगल्या टिकल्या जातील आणि जास्त दिवस हे आपल्याला ठेवायचे असतील तुम्ही चांगली 3 ऊनं देऊन घ्या. आता इथं उन्हामध्ये छानपैकी कुरवड्या आहेत त्या मी वाळवून घेते. एक साईडनं वाळल्यानंतर परत पलटी करायच्या, दुसऱ्या साईडनं पण वाळवून घ्यायच्या. 3 दिवस मी याला ऊन देऊन घेतलेले, खडखडीत असे उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. इथं बघू शकता आणि आपली कुरवडी ती तयार झालेली आहे. आता आपण तळायला घेऊया. काय मस्त अशा रंगबिरंगी कुरवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत की नाही. चला आता आपण तळून बघूया ते कशा फुगतायत त्या. इथं बघू शकता त्यांचा आकार आहे ते तिप्पट फुगलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते बघा, या आकारामध्ये मधी ठेवली तर ती कुरवडी आहे ती तिप्पट फुगलेली आहे. चला आता आपण दुसरी कुरवडी घालून बघूया. झाऱ्यावरती मधोमध ठेवली ना कुरवडी तर पूर्ण झारा भरून फुलली जाते. बघा झाऱ्याच्या बाहेर जाते. ही कुरवडी मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने बघा ही एवढी कुरवडी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जर ती कुरवडी, आता बघा ग्रीन कलरची मी तुम्हाला दाखवते कुरवडी, अख्खा पूर्ण झारा भरून झालेली आहे. आपण तळताना एवढीशी छोटीशी कुरवडी होती आणि तळल्यानंतर बघा 3 पटीनं कुरवडी आहे ती वाढलेली आहे आपली. अप्रतिम अशा लागतात आणि यातील जे दाणे आहेत ना ते प्रत्येक दाणा आहे तो असा फुगलेला असतो. असं नाही आहे की म्हणजे कुरवडी मध्ये मध्ये कचकच लागते किंवा काही शाबू तांदूळ शिजला नाही, भिजला नाही, असं नाहीये. एक ना एक दाणा आहे ना त्यातील तो एकदम असा कुरकुरीत झालेला असतो, खायला खूप असा टेस्टी लागतो. इथं बघू शकता आपण रेड कुरवडी पण तळून बघितलेली आहे आणि ती कुरवडी आपली 3 पटीनं वाढलेली आहे. चला मंडळी, आता इथं आपले 4ही प्रकारचे उपवासाचे पापड कुरवड्या त्या तयार झालेल्या आहेत, अप्रतिम अशा झालेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा आणि अशा स्टोर करून ठेवू शकता. अप्रतिम अशा लागतात. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा. अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी एकदम सिंपल आणि साध्या रेसिपी दाखवलेल्या असतात. नक्की तुम्ही बाकीच्याही ज्या यूट्यूबवरती रेसिपी मी अपलोड केल्या त्याही तुम्ही पाहू शकता. टिफिन रेसिपी, लंच डिनरसाठी ज्या 7 भाज्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या त्याही तुम्ही पाहू शकता. इथं बघू शकता इथं आपली प्रत्येक पापड आहे कुरवडी आहे ना ती एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे झालेले आहेत आणि खायला खूप टेस्टी आणि चविष्ट लागतात. तुम्ही इथं आवाज घेऊ शकता. बघा एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि खायला एकदम बॉबी सारख्या लागतात, त्यामुळे कुणीही खाऊ शकतं. आता आणि यातील आहे ना प्रत्येक दाणा आहे तो खुसखुशीत झालेला आहे. तर तुम्ही आवाज घेऊ शकता. कुरवडीतील प्रत्येक दाणा आहे तो स्मॅश होऊ शकतो. बघा दाणा आहे ना त्यातील तो तुम्ही स्मॅश केला ना तर एकदम त्याची पावडर बनते. इथपर्यंत छान अशा फुललेल्या आहेत. तर नक्की या पद्धतीचे पापड आहेत, कुरवड्या आहेत त्या बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा. चला, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.